नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. आताची सर्वात मोठी बातमी आहे इराण इस्रायल युद्धात हिजबुल्लाची उडी. इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनॉनमधील इराण पुरस्कृत हिजबुल्ला या दहशतवादी गटाने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलने आक्रमक पवित्रा घेत लेबनॉनची राजधानी बेरूतसह दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणने या युद्धाला अग्नीची महाद्वारे असे संबोधले असून इराण इस्रायल संघर्षाचा भडका आता शेजारील देशांमध्येही पसरला आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की जे गट इराणच्या बाजूने लढतील त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यांनी हिजबुल्लाचा प्रमुख नाईम कासिम यालाही लक्ष्य करण्याचा इशारा दिलाय. हा संघर्ष आता केवळ 2 देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. लेबनॉन आणि इराणमधील तळांवर हल्ले झाल्याने संपूर्ण मध्य पूर्व आशिया अस्थिर झालाय. पुढील बातमी आहे कुवेतमध्ये अमेरिकन लष्करी विमानांचा अपघात. इराणचे हल्ले सुरूच. इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता आखाती देशांमध्ये पसरलेले असून कुवेतमध्ये अमेरिकेची अनेक लष्करी विमाने कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ही विमाने पाडल्याचा दावा केलाय. या अपघातातून विमानातील कर्मचारी सुखरूप बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुवेत शहरात अमेरिकन दूतावासाजवळ धुराचे लोट दिसत असून दुबई आणि दोहामध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर हा तणाव वाढला आहे. दुबई आणि दोहा सारख्या व्यापारी केंद्रापर्यंत पोहोचलेले स्फोटांचे आवाज जागतिक व्यापार आणि हवाई वाहतूक साखळी विस्कळीत करतील अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पुढील बातमी कोल्हापूरमधून. शाहू मिल पुन्हा सुरू करण्याची मागणी. शेकडो तरुणांना रोजगार मिळेल. कोल्हापुरातील सुशिक्षित बेरोजगारांना तसेच शाहू मिलच्या माजी कामगारांच्या मुलांना नोकरीची संधी मिळावी यासाठी शाहू मिलचे पुनर्जीवन करण्याची मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिलचे माजी कामगार, सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली. एकीकडे शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभे राहावं अशी मागणी करण्यात येत असतानाच दुसरीकडे शाहू मिल सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. शाहू मिल सुरू केल्यास शेकडो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. राजश्री शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्याचबरोबर शाहू मिलची उभारणी करून अनेकांना रोजगार दिला. त्याच पद्धतीने शाहू महाराजांचे विचार ही दूरदृष्टी पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पुन्हा शाहू मिल सुरू व्हावी अशी मागणी खासदार शाहू महाराज यांनी केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने तातडीने लक्ष घालण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. खासदार शाहू महाराज यावेळी काय म्हणाले आपण जाणून घेऊयात. त्यातला बेसिक पॉइंट म्हणजे हे शाहू महाराजांचं स्मारक आहे. पूर्णच मिल शाहू मिल म्हणजे स्मारक आहे आणि ती सुरू झाली पाहिजे हे बेसिक मागणी आहे आणि ती शासनानेच केली पाहिजे. काय नेमकी चर्चा झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन? जिल्हाधिकारी सांगितलं सगळं बघतो सगळे पेपर्स आणि पुन्हा पालकमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग आमची होईल. यापूर्वी त्या ठिकाणी शाहू स्मारक व्हावं अशी मागणी होती. आता रोजगार निर्मितीसाठी रोजगार निर्मितीसाठी आणि एक शाहू महाराजांचं स्मारक म्हणूनच ही मिल परत झाली पाहिजे. त्यानंतर दोन्ही उद्देशांना साध्य होतात. यासोबतच ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी एकीकडे दरडोई उत्पन्नात टॉपवर असणारे कोल्हापूर आता राज्यात बेरोजगारीमध्येही टॉपवर आहे. 8 लाख बेरोजगार कोल्हापुरात आहेत. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल अशी नव्याने होणारी विकास कामे होणे अपेक्षित आहे. शाहू मिलची 27 एकर जागा आहे. या ठिकाणी पूर्वीप्रमाणे शाहू मिल उभारावी. यामुळे 600 ते 700 बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू मिलचे पुनर्जीवन झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नसल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. नक्की ऍडव्होकेट बाबा इंदुलकर काय म्हणाले हे आपण जाणून घेऊयात. छत्रपती शाहू मिल रिवाईव्ह करा आणि त्यातून कोल्हापुरातील बेरोजगार लोकांना 700-800 लोकांना एका छपराखाली नोकऱ्या द्या आणि जनतेचा आणि कोल्हापूरचा विकास करा. हेच मुळात शासनानं ठरवलेल्या वस्त्रोद्योग एकात्मिक धोरणामध्ये म्हटलं आहे. त्या धोरणाची आम्ही आठवण शासनाला करून देऊ इच्छितो. कारण नवीन मिल लागणारे कामगार उपलब्ध आहेत, जागा उपलब्ध आहेत, रॉ मटेरियल उपलब्ध आहे, चांगला मार्केट उपलब्ध आहे. सगळ्या अटी आम्ही पूर्ण करतो आणि छत्रपती शाहू महाराजांचं नाव आहे आणि ह्या चळवळीचं नेतृत्व खासदार आमचे शाहू महाराज करत आहेत.
त्यामुळं मिल ही झालीच पाहिजे. झाल्याशिवाय काही नाही आहे, सगळे मिळून आहेत. येस, झाल्याशिवाय ही मिल आता छत्रपती शाहू मिल ही चालू झाल्याशिवाय कोल्हापूरची जनता आम्ही थंड शांत बसणार नाही. दरम्यान शाहू मिल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवर बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या संदर्भातील सर्व कागदपत्रे तपासून लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील बातमी आहे उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 50,000 ते 1,00,000 मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. रमजानच्या पवित्र महिन्यात उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियातील गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 50,000 ते 1,00,000 मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्धजन्य परिस्थितीचा फटका अनेकांना बसलाय. यामध्ये उमरा या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून गेलेले भाविक तिथे अडकल्याची दाट शक्यता राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून सर्व यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सरकारकडे अधिकृत नोंद असते, मात्र उमरासाठी अशी कोणतीही केंद्रीकृत व्यवस्था नाही. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर मार्फत प्रवास करतात. राज्यातील सुमारे 500हून अधिक ऑपरेटर्सनी यंदा यात्रेकरूंना पाठवले असून त्यापैकी केवळ मुंबईतूनच 100हून अधिक ऑपरेटर सक्रिय आहेत. त्यामुळे अडकलेल्या भाविकांचा नेमका आकडा लवकरच समोर येईल असे प्यारे खान यांनी सांगितले. दरम्यान उमरा या धार्मिक विधीसाठी गेलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील भाविकांचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणे रद्द झाल्यास किंवा मुक्काम लांबल्यास या यात्रेकरूंना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल. पुढील बातमी आहे विषय समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष. कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर त्याचबरोबर उपमहापौर यांच्या निवड झाल्यानंतर आता विषय समितीच्या सभापती निवडीकडे लक्ष लागून आहे. मात्र परिवहन सभापती पदासाठी राष्ट्रवादी आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे. महापौर पद भाजपच्या वाट्याला गेले, त्याचबरोबर स्थायी समिती सभापती पद देखील भाजपकडे राहणार आहे. तर उपमहापौर पदावर जनसुराज्याचे अक्षय जरग यांना संधी मिळाली. त्यामुळे उर्वरित विषय समिती सभापती पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी आग्रही आहेत. त्यापैकी परिवहन सभापती पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी देखील आग्रही आहे. किमान परिवहन समिती सभापती पद राष्ट्रवादीच्या वाट्याला यावे यासाठी राष्ट्रवादीतून मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे परिवहन सभापती पद हे महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकते. परिवहन समितीमध्ये भाजपचे 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक असे 7च सदस्य आहेत. तर काँग्रेसचे 5 सदस्य परिवहन समितीवर आहेत. जर या समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत हात मिळवणी केली तर महायुती आणि काँग्रेसचे संख्याबळ समान होऊ शकते. अशा वेळी चिठ्ठीतून सभापती निवड होऊ शकते. मात्र भविष्यात राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेईल असे सध्या तरी दिसत नाही. अशातच महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याने आता काँग्रेसने देखील तिन्ही समितीच्या सभापती पदाची निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेस उमेदवार देणार आहे. मात्र महायुतीतील अंतर्गत वादाचा फायदा काँग्रेसला कितपत होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे मुंबईची. मुंबईकरांना मोठा दिलासा. 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव मंजूर. मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना आधीच मालमत्ता कर माफ असताना आता ही मर्यादा 700 चौरस फुटापर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी मांडलेला 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना 60% करमाफी देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपनेही या प्रस्तावाला विरोध न करता मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठवला जाणार आहे. उद्धव सेनेने आपल्या वचननाम्यातील आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा ठराव मांडला, तर भाजपने श्रेयवादाच्या लढाईत अडकण्यापेक्षा त्याला संमती देणे पसंत केले. 500 चौरस फुटापर्यंतच्या माफीमुळे पालिकेचे आधीच 450 कोटींचे नुकसान होत आहे. 700 चौरस फुटापर्यंत सवलत दिल्यास महसुलात मोठी घट होऊ शकते, जे पालिकेच्या विकास कामांसाठी आव्हानात्मक ठरेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. धन्यवाद. पाहत रहा सकलम.